हॅलो एव्हरीवन. आज आपण द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन हा इयत्ता 7वीच्या स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो सिलेबस आहे, त्या सिलेबसमधला हा पहिला विज्ञान विषयातील हा पहिला चॅप्टर आपण या ठिकाणी घेत आहोत. तर त्यामध्ये मग या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे ते म्हणजे बघा, द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. तर मग सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला एक पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन? आता डायव्हर्सिटी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डायव्हर्सिटीला आपण मराठीत म्हणत असतो विविधता. आता ही विविधता इन डिफरंट वेज म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या मार्गाने जी आपल्याला विविधता पाहायला मिळते सजीवांची, ती नेमकी कोणत्या-कोणत्या कशा पद्धतीनं आहे, हे तुम्ही स्वतः देखील रिकॉल करायचं आहे. म्हणजे तुम्ही हे मागच्या 6वीच्या 5वीच्या वर्गात जे शिकलेले आहात, त्यावर. तर चला त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन या ठिकाणी करूयात. तर बघा, ग्रेट व्हरायटी आहे प्लांट्स आणि ही यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ऑन द अर्थ, पृथ्वीवरती. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स, सम प्लांट्स ग्रो इन वॉटर, whereas some are to be found in deserts which have scarcity of water. आता बघा, विविध म्हणजे वनस्पती ज्या आहेत, वनस्पतीमध्ये सुद्धा विविध किंवा भरपूर प्रमाणामध्ये व्हरायटी आहे. त्यामध्ये मग काहींना कलरफुल फ्लॉवर्स असतात, काही हे पाण्यात ग्रो होतात, तर काही आपल्याला वाळवंटात पाहायला मिळतात, की जिथं पाण्याची टंचाई आहे. मग काही प्लांट्स हे आर फाउंड ओन्ली इन स्नोई रिजन, बर्फाळ प्रदेशात पाहायला मिळतात. तर सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाऊट अ मायक्रोस्कोप. काही-काही तर मायक्रोस्कोप शिवाय दिसत नाहीत. म्हणजे खूपच टायनी असतात ते. त्यांना आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणत असतो. आणि काही मात्र मग कसे असतात थोडक्यात ह्यूज इन साइज, जे की खूप मोठ्या-मोठ्या साइजचे आहेत. म्हणजे छोट्या आकारापासून मोठ्या-मोठ्या आकारापर्यंत आपल्याला ही अशी डायव्हर्सिटी पाहायला मिळते. लाइक प्लांट्स, ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी म्हणजे वनस्पतीसारखे प्लांट्स देखील ही डायव्हर्सिटी काय करत असतात, म्हणजे प्लांट्समध्येही पाहायला मिळत असते. मग सम ॲनिमल्स आर युनिसेल्युलर, अदर्स आर मल्टीसेल्युलर. म्हणजे काही युनिसेल्युलर पाहायला मिळतात. आता युनिसेल्युलर म्हणजे काय असतं, तर एक पेशी, जे एका पेशीपासून बनलेले असतात. आणि मल्टीसेल्युलर मीन्स व्हॉट? त्यांना बहुपेशी म्हणत असतो. म्हणजे ते थोडक्यात अनेक पेशीपासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त पेशीपासून बनलेले असतात. सम आर व्हर्टिब्रेट्स, काहींना पाठीचा कणा असतो. सम वेअर अदर्स आर इनव्हर्टिब्रेट्स, काहींना मात्र पाठीचा कणा नसतो. धिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. हे जे जग आहे, ही दुनिया आहे, ही दुनिया हे ॲनिमल्स मध्ये आपण जर खूप व्हरायटीची दुनिया आहे, हे आपल्याला सांगता येतं. मग हे कोणते-कोणते मग? इथे ॲक्वाटिक, टेरेस्ट्रियल, अॅम्फिबियन्स, रेप्टिलियन, एरियल एटसेट्रा. याच्यातही अजून वेगवेगळे पुढे प्रकार पडत असतात. आता ॲक्वाटिक म्हणजे जलचर, टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर, अॅम्फिबियन म्हणजे उभयचर. आता जलचर म्हणजे पाण्यात राहणारे, टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे, अॅम्फिबियन्स म्हणजे उभयचर म्हणजे दोन्ही ठिकाणी, पाण्यातही आणि जमिनीवरही राहतात. जसं बेडूक म्हणजे फ्रॉग म्हणतो. रेप्टिलियन सरपटणारे, एरियल उडणारे, एटसेट्रा म्हणजे यासारखे आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण 6वीच्या वर्गात पाहिलेलं आहे, की ओव्हिपॅरस असतात, विव्हिपॅरस असतात. हे असे वेगवेगळ्या नुसार म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. These observation give rise to the question, how did this great diversity come into being? म्हणजे एवढे सगळे हे ऑब्झर्वेशन जर केले तर त्यावरून एक प्रश्न उभा राहतो, की नेमकी कशा पद्धतीनं किंवा कशी ही एवढी उच्च प्रकारची डायव्हर्सिटी
हे अस्तित्वात आलेले आहे. बघा, इथं जर आपण पाहिलं तर तुम्ही सांगू शकता का? असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाइप? नो, दे आर डिफरंट. कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू? येस. काश्मीरमध्ये जे असणारे जे प्लांट्स किंवा ॲनिमल आता प्लांट्स असतात, ते थोडक्यात स्नोई रिजनमध्ये असतात. काश्मीर जसं बर्फाळ प्रदेश आहे, तिकडे जसं स्नो असतो, तिकडे स्नोफॉल होतो. मग त्यानुसार तिथले प्लांट्स पाहायला मिळतात. जसं की पाईन ट्री असतात, उदाहरण आपल्याला सांगितलं तर. त्यानंतर फर आहे. मग हे असे जे प्लांट्स असतात ते तिकडे पाहायला मिळतात. आणि राजस्थानमध्ये मग आपल्याला कॅक्टससारखे प्लांट्स पाहायला मिळतात, जे की डेझर्ट्समध्ये पाहायला मिळतात. मग इथं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं कोनिफरस ट्रीज. कोनिफरस म्हणजे थोडक्यात आपल्याला त्यांचे जर हे पाहिले, प्लांट्स पाहिले, तर त्यांच्या पानांचा आकार हा कोनिकल शेपचा असतो. म्हणजे शंकू आकाराचा असा बारीक असे एंडला टॅपरिंग झालेले असतात, आता निमुळते झालेले असतात. त्यानंतर बघा इथं पाईन ट्रीज आहे, देवदार आहे. फ्लरिश इन स्नोई रिजन्स लाइक Kashmir. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia. Acacia म्हणजे बाभूळ असते. तर कॅक्टस म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये निवडुंग म्हणत असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यामध्ये मग दे आर फाउंड इन डेझर्ट बट नॉट फाउंड इन द काश्मीर. सो व्हॉट इज द रिझन फॉर धिस डिफरन्स? रिझन म्हणजे एकच आहे. ते म्हणजे त्यांच्यात होणारं ॲडॅप्टेशन. मग ॲडॅप्टेशन काय आहे? चला, तर या ठिकाणी आपण पाहूयात. ही बेसिक संकल्पना आहे ॲडॅप्टेशनची. डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, ती म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms, which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. ग्रॅज्युअल चेंजेस आता एक एक वर्ड टू वर्ड किंवा लाईन टू लाईन पाहूयात. ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजे हळूहळू होणारे बदल. मग हे कुठे बदल आढळून येतात? इन द बॉडी पार्ट्स अँड अल्सो इन द बिहेवियर. म्हणजे एक तर ते प्लांटच्या बॉडी पार्ट्समध्येही आणि त्यांच्या त्या सजीवांच्या वर्तनामध्ये सुद्धा बदल येतात. म्हणजे जसे की विच हेल्प देम, की मग हे जे बदल आहेत, हे बदल काय करत असतात? त्यांना मदत करत असतात. कशासाठी? टू ॲडजस्ट देअर सराउंडिंग्स. म्हणजे थोडक्यात सराउंडिंग्ज ॲडजस्ट म्हणजे ही जी आपल्या भोवतालचा जो परिसर आहे, त्या परिसराप्रमाणे ते राहण्यासाठी शरीरामध्ये तसे ते हळू-हळू बदल निर्माण होत असतात आणि ते बदल थोडक्यात त्या बदलांना आपण म्हणत असतो ॲडॅप्टेशन. अशा बदलांना आपण काय म्हणत असतो? थोडक्यात आपण ॲडॅप्टेशन म्हणत असतो. तर हे जे ॲडॅप्टेशन आहे, दीज दे टेक द प्लेस ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम. हे एवढ्या लवकरात लवकर किंवा सहज झालेलं नसतंय. त्याला खूप कालावधी लागत असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून मग त्यांना आपण सांगत असतो, की परत एकदा डेफिनेशन ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड अल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. So they take place over a long period of time. म्हणजे इथून आपण या ॲडॅप्टेशन पासून म्हणजे ग्रॅज्युअल पासून ॲडॅप्टेशन पर्यंत ही डेफिनेशन आपण पाठ करायची आहे आणि ती डेफिनेशन समजून देखील घ्यायची आहे. तर मग हे अशा पद्धतीनं आपण हे ॲडॅप्टेशनचं म्हणजे एक बेसिक इंट्रोडक्शन या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण एक पी-पी-टी देखील तयार केलेली आहे त्याचं इंट्रोडक्शन करणारी. तर पाहूयात ती. तर यामध्ये द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन, एक्सप्लोर द इन्क्रेडिबल डायव्हर्सिटी ऑफ लाईफ ऑन अर्थ अँड हाऊ ऑर्गॅनिझम अडॅप्ट टू देअर युनिक एन्व्हायर्नमेंट्स. तर मग नेमकी पुढे काय होतंय बघूयात. डायव्हर्सिटी जी आहे लिव्हिंग थिंगमधली, अर्थ टीम्स विथ द वास्ट व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. पृथ्वीवर भरपूर प्रमाणात ही व्हरायटी पाहायला मिळते. ईच युनिकली सुइटेड टू इट्स सराउंडिंग्स. फ्रॉम मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स
म्हणजे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम पासून टू कोलोसल ट्रीज अँड फ्रॉम aquatic क्रिएचर्स टू एरियल बीइंग्स डायव्हर्सिटी इज एव्हरीवेअर. म्हणजे आपण छोट्यात छोट्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तर कोलोसल सारख्या मोठ्या ट्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ही डायव्हर्सिटी पाहायला मिळेल आणि जलचर क्रिएचर सजीव जे आहेत, ते हवेत उडणारे सजीवांपर्यंत म्हणजे ही डायव्हर्सिटी आहे. मग इथं प्लांट्स व्हॅरी फ्रॉम कलरफुल फ्लॉवर्स टू डेझर्ट सक्युलंट अँड स्नोई रिजन. तर हे जे आहे थोडक्यात कलरफुल जे आहेत प्लांट्स त्यांच्यामध्ये आपल्याला सांगता येतं असेही काही प्लांट्स आहेत जे की खूप सुंदर असतात आणि असेही काही प्लांट्स असतात की जे डेझर्टमध्ये असतात जसे कॅक्टस प्लांट आहे. त्यानंतर स्नोई कोनिफर्स असतात. असे वेगवेगळे प्लांटची म्हणजे ही व्हरायटी डायव्हर्सिटी पाहायला मिळत असते. ॲनिमल्स रेंज फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, व्हर्टिब्रेट्स टू इन्व्हर्टिब्रेट्स, थ्रायव्हिंग इन डायव्हर्स हॅबिटॅट्स. म्हणजे अशा पद्धतीनं युनिसेल्युलरपासून ते मल्टीसेल्युलर आणि व्हर्टिब्रेट्सपासून ते इन्व्हर्टिब्रेट्सपर्यंत ही रेंज आहे. तर मग ॲडॅप्टेशन कशाला म्हणायचं? हे जनरली आपण पाहिलेलं आहे. ही डेफिनेशन या ठिकाणी पाहायला मिळेल. Adaptations are gradual changes in an organism's body parts and behavior that help them to adjust their surrounding. आणि मग हे चेंजेस जे आहेत, these changes are called adaptation. तर या ठिकाणी काश्मीर आणि राजस्थानचा एकमेकांचा विरोधाभास करून उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. काश्मीरमध्ये हे जे पहिलं पिक्चर पाहायला मिळेल तुम्हाला, तर हे काश्मीरसारखा ठिकाणचं आहे आणि दुसरं जे पाहायला मिळेल, तर ते आपल्याला राजस्थानसारखा जो डेझर्ट आहे, त्या ठिकाणचं हे पाहायला मिळतं. मग कोनिफर्स प्लांट्स पाहायला मिळतात काश्मीरमध्ये, कॅक्टस अकॅशिया पाहायला मिळत असते राजस्थानच्या डेझर्ट्समध्ये. आता ॲनिमल्समध्ये कसं आहे, कॅमल डेझर्ट ॲनिमल्स आर ॲब्सेंट इन काश्मीर, बट दीज डिफरन्सेस हायलाइट ॲडॅप्टेशन्स टू स्पेसिफिक क्लायमेट्स. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे ॲडॅप्टेशन्स. तर उद्याच्या भागामध्ये आपण प्लांट्समध्ये होणारं जे ॲडॅप्टेशन असतं, तो भाग आपण त्या ठिकाणी पाहूयात. तर थांबूयात या ठिकाणी. थँक यू सो मच.